पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई किती गोड दिसतेस ग तू। माझी सून तयार झाली ना की 4 जणींमध्ये अगदी उठून दिसते। आई तू सिंपल लुक जरी केलास ना तरी खूप छान दिसतेस। चला दोघांनी मिळून आता पूजा करा। श्रेयस, कुला सांगत होतास ना नवीन वर्षाचं स्वागत करायला आज गुढी उभारतात म्हणून। मग तुझा का चेहरा पडलेला? जरा हसरा ठेव की। चला चला आमच्या या कुटुंबामध्ये सदैव आनंद राहू देत आणि सगळे सुखाने एकत्रित नांदू दे। गुढीला कशाला वेठीस धरताय? घरात कलह नको असतील तर व्यवस्थित डिसिजन्स घ्यायचे ना, ते नाही घ्यायचेत आपल्याला आणि गुढीला सांगायचं घरात शांतता द्या, खुश ठेवा, आम्हाला सुखी ठेवा। श्रेयस, आज तरी घरात हात सोड नको। अहो ऐका ना, नका ना चिडू आज इतकं। आज केवढा चांगला दिवस आहे आणि केवढ्या चांगल्या गोष्टी घडतायत आज घरात। मयू देखील आता 2-3 दिवसात कॉलेजला जाईल। शिवाय स्प्रिंगडेलची कॉम्पिटिशन संपतच आली आहे, 4-5 दिवस आहेत। बस थोड्याच दिवसांचा तर प्रश्न आहे ना। अच्छा, म्हणजे आता सणाचा सपोर्ट घेऊन तुम्हाला हे सगळं कन्व्हिन्स करणार आहेस आणि सांगणार आहेस की कसं मी भाग घेते परत या कॉम्पिटिशन मध्ये हे बरोबर आहे। बाबा हार्डली 8 दिवसांचा प्रश्न आहे। इतकेशा दिवसांसाठी तुम्ही का स्वतःचा मूड खराब करून घेताय? नाही नाही, मी मूड वगैरे काही खराब करत नाहीये, पण अश्विनी मी तुला सांगून ठेवतोय, तू जर या स्पर्धेत परत गेलीस तर मी इकडे थांबणार नाही। म्हणजे काय? सगळ्यांना या घरात आपापली मनमानी करायची ना, मग मीही करणार। मी काय घोडं मारलंय? मला इकडे नाही थांबायचं। तू कुठे जाणार आहेस? बँगलोरला जॉब सोडून आलेलो ना, तर परत घेईन तो जॉब जाऊन। कशाला थांबू इकडे उगीच? अहो हा बोल। सगळे डॉक्युमेंट्स मिळाले? सांगतो। डिवोर्स पेपर्स बनवायचे आहेत। हो, डिवोर्स पेपर्स। हे बघ, उगाच ओव्हर ॲक्ट करू नकोस। तू बरोबर ऐकलंयस। हे बघ, मी तुला भेटल्यावर सगळं एक्सप्लेन करून सांगेन। तू पेपर्स बनवायला घे। ठेवतो फोन। अहो तुम्ही बँगलोरला जायचं म्हणालात त्याचं काय? त्याचं काही नाही। तुम्ही रागाच्या भरात बोललात की खरंच अच्छा, तुला म्हणायचं की मी इम्पल्सिव्हली डिसिजन घेतलं, रॅशनली विचार न करता डिसिजन घेतलं, बरोबर ना? तुम्हीच म्हणालात ना माय फॅमिली नीड्स मी म्हणून। एक्झॅक्टली हेच वाक्य तू सुद्धा म्हणाली होतीस। तू तुझं वाक्य सोयीस्कररित्या विसरून गेलीस। हा निर्णय अख्ख्या कुटुंबाने मिळून घेतला होता माझ्यासाठी। कुटुंबाने? मग मी कोण बाहेरचा? मी कुटुंबात येत नाही?
कसं असतं ना अश्विनी, आपली बायको आपल्या आई वडिलांची, आपल्या नातेवाईकांची, आपल्या कुटुंबाची काळजी घेते, त्यांचा विचार करते, ती त्यांच्या मनाचा विचार करते. हे ना एका नवऱ्याला खूप सुख देणार असतं, पण ती फक्त त्यांचाच विचार करते. यांनी जरा त्रास होतो, नाही का वाटत तुला? अहो पण समजून घ्या ना मला, कुटुंबातल्या एकाच माणसाच्या मनाचा विचार करून कसं चालेल? हो, एकाच माणसाच्या. एक माणूस आणि नवऱ्यामध्ये काय फरक नाही वाटत? नाही म्हणजे नवऱ्याला काय वाटतं, त्याची काही मतं असू शकतात, त्याला काही महत्व आहे की नाही? अहो तिथे आई बाबा मयू खूप सगळेच होते. सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला, आणि जर आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला गेलाय तर तुम्हाला का तो निर्णय चुकीचा? म्हणजे सगळे बरोबर आहेत, मीच चुकीचं आहे. मला अक्कलच नाही ना डिसिजन वगैरे घ्यायची. आता तुम्ही माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढताय. अश्विनी, माणसामध्ये कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास आला ना की तो बदलतो. कधी कधी चांगल्यासाठी आणि कधी कधी जाऊ दे. माझा डिसिजन झालाय, मी बँगलोरला जाणार आहे, आणि त्या संदर्भात मी उद्या बन्सल साहेबांना भेटेनच. बाकी तुझं तू बघ. हा शिल्पी बोल. अरे काय तू, मी घरी येऊन गेले. कुठे होतास तू? 3 तास बसले होते. इतकी मजा केली ना आम्ही, खूप मिस केलं तुला. बरं तुला फोनही केला होता पण तू उचलला नाहीस. सणावाराचं कुठे निघून जातोस रे तू? कसला सण ना कसलं काय? काय झालंय सांग मला. काय नाही, चल तुला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. नवीन वर्ष चांगलं जाऊ दे तुला. नवीन नोकरी करतेस. काय अरे काय झालंय? बरं एनिवे, कमिंग बॅक टू द पॉइंट. आई म्हणत होती की तू परत बँगलोरला जाणार आहेस म्हणून. खरंय का ते? जातोय. पण का, म्हणजे काय काय झालंय मध्येच? काय नाही. मला माहितीये ना काय झालंय, पण हे बघ दादा, हे काय तिने पहिल्यांदा केलेलं नाहीये. वहिनीमुळे स्वतःचं आयुष्य असं किती वेळा डिस्टर्ब करून घेणार आहेस तू? डिस्टर्ब नाही ग, ट्रॅकवर आणतोय गाडी. त्यापेक्षा तिला सरळ कर. हे बघ, हे कॉम्पिटिशन वगैरे सगळं ठीक आहे, पण ती जरा हल्ली आगाऊपणाने वागते असं नाही वाटत का तुला? आधी नव्हती ती असं करत. आणि तुला एक गंमत सांगू का? आई बाबा बघ मला आधी फार उदाहरण द्यायचे. अश्विनी अशी, अश्विनी तशी, ती कशी आदर्श आहे, ह्या त्या. आता ते तसं उदाहरण मला देऊच शकत नाहीत. मॅडम स्वतःच एवढे झेंडे काढतायत. काय टाइमपास करतेस ग? परवा आलीस तेव्हा तूच सपोर्ट करत होतीस. स्पर्धेत भाग घे परत, स्पर्धेत भाग घे परत. आता काय झालं? हो केलाच मी सपोर्ट, कारण कोणीच तिच्या बाजूने बोलत नव्हतं, कोणीच तिला सपोर्ट करत नव्हतं. शेवटी मला दया आली म्हणून मी तिला सपोर्ट केला. हे बघ दादा, ते तिचं सगळं जे काय कॉम्पिटिशन वगैरे सगळं चालू आहे त्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. पण त्या सगळ्याचा माझ्या भावावर परिणाम व्हायला लागला किंवा माझ्या भावाला त्रास जर होत असेल तर मला त्रास होणारच ना. अरे बाप रे, भावाची इतकी काळजी? कुछ चाहिए क्या बहना आपको? दादा, मी काय आता लहान नाहीये तुझ्याकडे लहान सहान गोष्टींसाठी हट्ट करायला. मला जे दिसतंय ते मी एक्सप्रेस करतेय. इंडिपेंडेंट होण्याच्या नावाखाली वहिनीने जी काही मनमानी सुरू केली आहे ना, त्याला आता फक्त आणि फक्त तूच आळा घालू शकतोस. आणि कोणी काहीही म्हणू देत, बिचाऱ्या मयुरीच्या बाबतीत जे काही घडलं त्याच्यासाठी सॉरी, पण मी तर कम्प्लिटली वहिनीला जबाबदार धरते. आणि आय थिंक यू विल ॲग्री ऑन दिस. हे बघ दादा, मी जे काही बोलतेय त्याचा जरा नीट विचार कर. नीट विचारही कर आणि ॲक्शनही घे. ओके, चल बाय. बाय. दे बघू मला.
आणि आजोबा आमची चूक झाली, वी अपोलोजाइज असं पण लिहिलंय त्यांनी. दॅट्स गुड. अगं माफी मागायचीच होती कॉलेजला, पण माहितीये रीतसर त्यांनी पत्र पाठवलं ना, ते बरं झालं. म्हणजे कसं त्याच्या कॉलेज ऑफिसमध्ये रेकॉर्ड राहतो ना. हो ना अश्विनी? हो बाबा. खरंच पांडुरंगाची कृपा. सगळं कसं आता छान सुरू झालंय. हो ना? हा, आता एकदा मयूचं कॉलेज सुरू झालं म्हणजे पूर्ववत सगळं झालं असं समजायचं. हे लेटर घे. आता उद्यापासून तू कॉलेजला जाऊ शकतेस. हो, आई. नीट ठेव. गेलं ना टेन्शन तुझं? आई मी निघते हं. तू पार्लरला जातेस? हो का स्प्रिंग डेलला जाणार नाहीस? बाबा हो, स्प्रिंगडेलमध्ये ना आज उशिरा बोलावलंय, म्हणून म्हटलं वेळ आहे तर पार्लरमध्ये जाऊन यावं. फक्त मीटिंग आहे आमची आणि कदाचित झालं तर इंट्रोची रिहर्सल घेतील तेवढंच, म्हणून जाते. काय ग, काही खाल्लंयस का तशीच निघतेस? केला थोडा. आई हे अजून आले नाहीये तो. बघ ना, सकाळीच नाश्ता न करता बाहेर गेलाय. काय माहित कुठे गेलाय. अगं काल जरा मनावर घेतलं ना, म्हणून पडला बाहेर तसाच. मला ना बाबांचं डिसिजनच पटलेलं नाही. आई, बाबा आता परत बँगलोरला गेल्यावर तू एकटी पडशील. हे बघ मयू, बाबांना जर बँगलोरला जायचं असेल ना, जाऊ देत. परिस्थितीशी सामना करण्यासाठी आपल्याला तेवढं टफ व्हावंच लागतं ना. त्यातनंच आपली हिंमत वाढते. आणि बघ, यातनंही काहीतरी चांगला मार्ग निघेलच. मयू बेटा, अगं तुझ्या बापाचा बाप तुझ्या जवळ आहे ना, मग असं एकटं वाटून घ्यायचं नाही. आई, मी पण येते तुझ्या बरोबर. हं? अगं आणि अभ्यासाचं काय? कॉलेज उद्यापासून आहे ना, मग अभ्यास पण उद्यापासून. मी तुझ्या सोबत येते आणि तुला मदत करते. बरं बाई, चल पण लवकर ये. हा. आणि ते लेटर नीट ठेव. हो. चला, आनंदी आनंदा. अचानक मीटिंग करणे आहे श्रेयस? सर एक रिक्वेस्ट होती. ती बँगलोरची नोकरी मला परत मिळू शकते का सर? तुम्ही शब्द टाकाल? त्याच ऑफिस में? हो सर. श्रेयस, मैंने उनसे 1 दिन का समय मांगा था, तुमको बताया भी था. अगर तुमने 1 दिन में डिसाइड किया होता तो ठीक था, पर तब तो तुमने मना कर दिया. हा सर, तेव्हा जायचं नव्हतं मला. आता जायचं आहे? हो सर, आता जरा गोष्टी बदलल्या आहेत. मला त्या जॉबची गरज आहे सर. आता जाईन. श्रेयस, ये कोई खेल नहीं है. कल तुमने मना किया, आज वो जॉब चाहिए. सॉरी, वो ऑफिस में मैं तुम्हें रेकमेंड नहीं कर सकता. सर प्लीज, सर प्लीज, सर पुन्हा असं नहीं होणार. और सर मैंने वहां बहुत सिंसियरली काम किया है. दे मस्ट अलाउ मी टू रिजॉइन. मस्ट कंपनी के लिए कोई कंपल्शन नहीं होता. एक तो तुम विदाउट नोटिस रिजाइन करके वहां से चले आए. एक्चुअली ब्रीच ऑफ रूल के लिए यू आर लायबल टू पे पेनल्टी टू देम. मगर तुम्हारी सिचुएशन को समझकर और मेरी रिक्वेस्ट को ध्यान में रखते हुए उन्होंने पेनल्टी वेव ऑफ कर दी है. त्यांच्या सगळ्या डेटामध्ये फ्लॉज होते. सगळं अप टू डेट मी करून आलोय सर, आणि त्यासाठी मी एक पैसा सुद्धा त्यांच्याकडनं नाही घेतला. जाऊ दे ना सर, त्या कंपनीला इतका माज आणि नाटकं असतील ना, तर मलाही त्यांच्याबरोबर काम नाही करायचं. तुम्ही बघा सर, माझ्यासाठी दुसरी कुठली तरी नोकरी बघा. श्रेयस, ये कैसी लैंग्वेज है? तुम वो श्रेयस नहीं रहे जिससे मैंने प्लॉट लिया था. तुम बदल गए हो. तुम्हारा अप्रोच बदल गया है. मेरा वक्त भी तो बदल गया ना सर. अजीब तरीके से बदला है. अरे इसी समय इंसान की कसौटी लगती है. तुम्हारी वाइफ को देखो, कोई भी सिचुएशन में वो नहीं बदली, नहीं चेंज किया उसने अपने आप को. तुम्ही प्लीज मला तिचे दाखले अजिबात देऊ नका. ईगो. एनीवे, अब तुम्हें कहीं पे भी मैं रेकमेंड नहीं कर सकता. मला जे जमला ते मी तुझ्यासाठी केला, मगर तुम्हें अभी स्टेबल होना पड़ेगा. इधर उधर ऑन ऑफ ये सब नहीं चलता. ठीक है सर. श्रेयस, अगर तुम्हें पैसों की जरूरत होगी तो मुझे बोल देना. आई कैन हेल्प. मैंने कहा ना सर आपको, मेरा वक्त बहुत तेजी से और बहुत अजीब तरीके से बदला है. पर भीख मांग के पेट नहीं भरता ये श्रेयस. आदत नहीं है सर, और नियत भी नहीं. थैंक यू.
नितिका अगं तू अशी मोठी चूक कशी करू शकतेस? मी सगळ्या गोष्टी नीट क्लिअर सांगितल्या होत्या ना तुला, मग तू अरे यार नाही 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 प्लीज आता काहीही करायला जाऊ नकोस. द डॅमेज इज ऑलरेडी डन. एनिवे सोड, मी फोन ठेवते आता. वकील नवरा आणि बिंडोक मैत्रीण. अरे डचकायला काय झालं? मी भूत आहे का? नाही असं काही नाही. तू आत्ता इथे कसं काय घरी एवढं लवकर? तू तरी यावेळेला ऑफिसला कुठे आहेस? तुझा बॉस तुला खूप लिबर्टी देतो म्हणून त्याचा तू गैरफायदा घेत नाहीयेस ना? नाही असं काही नाही. बरं शिल्पी मला सांग, तुझं नेमकं जॉब प्रोफाईल काय आहे ऑफिसमध्ये? ऑफिसमध्ये कुठे काय? अगं जॉब प्रोफाईल. हां माझा जॉब प्रोफाईल रिजनल इन्चार्ज नाही रिजनल मॅनेजर ॲक्च्युली. ओके. विच रिजन? हेच आपलं आई बरं झालं ना मी तुझ्या बरोबर आले. तुला तेवढी मदत तरी झाली आणि जेनी आंटीला तिचं काम पण करता आलं. खरंच ग ॲब्रूज झाले तर बघा जरा. झाले आहेत ना बरोबर? हो छान झालं. हे घे. थँक्यू. आणि हो आशू, तुझ्या कॉम्पिटिशनसाठी ना तुला ऑल द बेस्ट. खरंच थँक्स. मग हे ठेव. चल येत. अरे तुम्ही मयू बाबा आले. हे पैसे कमवायचे होते ना तुला? तुला हे पैसे कमवायचे होते आणि मला भिकीला लावायचं होतं. अहो काय बोलताय तुम्ही? काय बोलायचंय? माझं अख्खं करिअर बरबाद केलंस तू. या बंचलकडे नोकरी मागायला गेलो तर मला भीक देत होता. बाबा आईने काय केलंय? मयुरीमध्ये नको बोलूस. जेव्हापासून तू ही पार्लरची जागा माझ्याकडनं घेतलीस ना तेव्हापासून माझ्या प्रोग्रेसला नाट लागली. हे सगळं नाटक बंद करायचं आता. अहो काय करताय तुम्ही? अहो ऐका. अहो अहो शांत व्हा ना. अहो बंद करायचंय पार्लर. बस झाला. बंद करायचं, पूर्ण बंद करायचं पार्लर. मला ही जागा परत पाहिजे. ऐका. अहो नाही ऐका माझा अगोदर. अहो काय करताय तुम्ही? शांत व्हा ना प्लीज. असं नका हो करू. मला सांगा हे पार्लर फक्त माझं आहे का? तुमचं सुद्धा आहे ना? आणि मिसेस इंडिया कॉम्पिटिशन झाल्यावर जो फेम मिळेल ते हे पार्लर मोठं करण्यासाठी आपण वापरू ना. म्हणूनच मी ही कॉम्पिटिशन परत जॉईन केली ना. अहो होईल हो सगळं व्यवस्थित. तुम्ही फक्त शांत व्हा. खड्ड्यात गेली तुझं मिसेस इंडिया आणि खड्ड्यात गेलं हे पार्लर. तू बँगलोरला सुद्धा त्यासाठी झालेली मला दाखवायला, मला जाणीव करून द्यायला की मी माझ्या जीवावर काही नाही करू शकत, काही मॅनेज नाही करू शकत. बाबा ती तुमच्यासाठी आली बँगलोरला. तुमचीच इच्छा होती ना तिने यावं म्हणून. ती तुमच्यासाठी ती रिस्क घेऊन आली बँगलोरला आणि तुम्ही. झालं आता माझ्या मुलींनाही भडकवतेस माझ्या विरुद्ध. त्याही मला उलट उत्तर द्यायला लागलेत. व्हेरी गुड. हे चांगलं जमतं तुला अश्विनी. सगळं बंद करायचं. मला माझं ऑफिस परत पाहिजे. अहो काय करताय तुम्ही? अहो बाबा काय करताय? तू पण खूप हुशार झालीस ना. खूप हुशार झालीस आजकाल. तुझ्या आईसारखं बोलायला लागलीस माझ्याशी. काय निदान मयू आहे याचा तरी विचार करा. नका ना करू असं. काय करताय तुम्ही? गप्पा बस तू. माझं अख्खं आयुष्य बरबाद केलंस तू. अख्खं आयुष्य. स्टॉप इट बाबा. स्टॉप इट. स्टॉप इट. काय बोलताय तुम्ही? असे माझे बाबा नाही असू शकत. माझ्यामुळे हे सगळं झालंय ना. मग मला ओरडा ना, माझ्यावर चिडा. तिच्याशी का भांडताय तुम्ही? प्लीज तुम्ही दोघं नका भांडू प्लीज. तुम्हाला माझ्यामुळे तुमचा जॉब सोडून यावं लागलं बँगलोर वरून. आई तुला माझ्यामुळे कॉम्पिटिशन सोडावी लागली आणि तुम्ही दोघं माझ्यामुळे भांडताय. फक्त तुम्ही वाद माझ्यामुळे घालताय. प्लीज ना प्लीज प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. नका भांडू ना. मला ना खूप त्रास होतोय. आई मला सहन होत नाहीये. मला करत
आतून खूप त्रास होतोय ग, प्लीज नका भांडू. नाहीतर ना मला असं वाटतं की मला काहीतरी होईल, नाहीतर मी परत माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घे. तुम्ही दोघंही हे फॅमिलीसाठी स्ट्रगल करताय ना, फॅमिलीसाठी करताय, मग हे साधं का समजत नाहीये तुम्हाला? तुम्ही एवढी मिसअंडरस्टँडिंग नका ना करून घेऊ, प्लीज नका करून घेऊ. आणि बाबा तुमचं आईवर प्रत्येक वेळी ऑब्जेक्शन का असतं? ती करेल ती प्रत्येक गोष्ट चुकीचीच आहे का? आई, तुला कधीच तुझ्या डिसिजनवर फर्म राहता येणार नाहीच आहे का? तू प्रत्येक वेळी तुझे डिसिजन आमच्यामुळे का चेंज करतेस? तू माझ्यामुळे तुझी कॉम्पिटिशन सोडलीस. प्रत्येक वेळी तू आमचा विचार करून तुला इंटरेस्ट असलेल्या गोष्टी सोडून देतेस. तू स्वतःचं डिसिजन कधीच नाही घेऊ शकत. तुम्ही आणि ह्या गोष्टीवरून दोघही वाद घालत बसताय आणि हे सगळं ना माझ्यामुळे होतंय. हे नाही सहन होतंय आता मला. बाबा, मला ना तुमचं माहिती नाही, पण ना मी कदाचित हे ना सगळं सोडून निघून जाईन. खरं सांगते, कारण ना मला ना हे बेर नाही होत. मला नाही बेर. मयुरी मयू मयुरी काय आलं? मयू 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 उठ. ए मयू 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 मयू